राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 30 मे या दिवशीचं चिंतन. परस्त्री आणि परधन या परती जीवाची दुर्दशा करणारी आणि दुसरी कोणी दुराशा नाही. परमेश्वरापासून दूर नेते ती दुराशा. आपली आशा ही बहुतेक दुराशाच असते, कारण त्यात व्यावहारिक उपभोग्य वस्तूंचा आणि इच्छांचाच समावेश असतो. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत असं भगवान गीतेत सांगतात. दुराशा या 3 गोष्टींच्या माध्यमातून काम करते. परस्त्री, परधन आणि परनिंदा या 3ही गोष्टी संप्रदायात पूर्ण निषिद्ध आहेत. सर्वच संप्रदायात आहेत. त्याचं कारण परमपूज्य दादांनी एकदा सांगितलं होतं की आत्मदर्शन होत नाही. या 3 गोष्टींच्या आहारी गेलेल्या माणसाला परमार्थात भवितव्य नाही हेच खरं. याचं कारण असं की या गोष्टी चित्त क्षुब्ध करतात. माणसाचं भान हरपतं, त्याला अन्य काही सुचेनासं होतं. कलियुगाच्या वर्णनात जिव्हा आणि लिंग हे दोन्ही हातात धरून ते ब्रह्मदेवाच्या समोर गेले आणि ब्रह्मदेवानं विचारल्यावर या 2 गोष्टींच्या द्वारा मी सगळ्या लोकांना भ्रष्ट करीन असं सांगितलं. त्याचा परिणाम सध्या आपण पाहतोच आहोत. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून हिंसेमागची कारणं या 2 गोष्टीच बहुतांशी असतात. या 2 गोष्टीत सुद्धा ब्रह्मचैतन्य महाराज परधन किंवा लोकांचा पैसा वाईट म्हणत असत. ते म्हणायचे की परस्त्री संबंधात ते 2 लोकच परिणामांना सामोरे जातील, पण परधनाबरोबर येणारी दोषांची साखळी जास्त वाईट आहे. पैसा हा सगळ्यात धोकादायक, कारण परस्त्री तुमच्या कृत्यात सहभागी व्हायला एखाद वेळेस नकार देईल, पण पैशाच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. विनोबाजी म्हणायचे की पिस्तूल रोखून एखादी वस्तू मागणं आणि पैसा देऊन एखादी वस्तू घेणं दोन्हीमध्ये तत्वतः काहीच फरक नाही. परस्त्री परधनाबरोबरच नैतिकदृष्ट्या ज्या भावना येतात त्या चित्त दूषित करतात. नैतिकतेचे नियम परमेश्वरानं ठरवून दिलेले आहेत. त्याच्या विरुद्ध वागण्यानं अंतःकरण दूषित होतच. तुम्हाला कळो न कळो अशा दूषित अंतःकरणानं परमेश्वराचा साक्षात्कार कदापि घडू शकणार नाही. या मोहमयी संसारातून वाचण्याचा उपाय म्हणजे फक्त गुरुकृपा हाच आहे. ती प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेलं साधन करणं एवढंच आपल्या हाती आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.